नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण पुण्यामध्ये घडलेला सर्वात मोठा स्वामी चमत्कार पाहणार आहोत. जो स्वामी चमत्कार जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा स्वामी प्रचिती, स्वामींचं अस्तित्व, त्याचबरोबर स्वामींवरचा विश्वास हजारो पटीने वाढेल असा हा आजचा स्वामी चमत्कार, स्वामी अनुभव आहे. त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. आयुष्यात माणसाला कधी, कुठे आणि कसा मृत्यू गाठेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण जेव्हा साक्षात मृत्यू आपला फास आवळतो तेव्हा विज्ञानाची ताकदही संपते आणि तिथेच खऱ्या अर्थाने ईश्वरी चमत्काराची सुरुवात होते. पुण्यात घडलेला हा अंगावर काटा आणणारा सत्य प्रसंग ऐकल्यावर तुमचाही स्वामींवरचा विश्वास हजारो पटीने वाढेल आणि डोळ्यात नक्कीच पाणी येईल. पुण्यात एका सुखी आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचा संसार अगदी आनंदाने सुरू होता. एकुलता एक मुलगा आणि दोघे नवरा बायको असे एक छोटेसे कुटुंब. एके दिवशी रात्री नवरा पुण्याच्या नवले ब्रिज परिसरातून दुचाकीवरून घरी परतत होता. हा परिसर तसाही अपघातांसाठी खूप प्रसिद्ध आहे. रात्रीचे 11 वाजले असतील. अचानक एका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली आणि तो ट्रक अंधारात पसार झाला. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात तिथेच रस्त्यावर बेशुद्ध पडले. पुण्यातील एका मोठ्या आणि नामांकित रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल करण्यात आले. जेव्हा बायको आणि घरचे लोक तिथे पोहोचले तेव्हा डॉक्टरांचे चेहरे खूप गंभीर होते. अपघातात त्यांच्या डोक्याला अतिशय गंभीर मार लागला होता. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता आणि मेंदूत रक्त साकळले होते. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितले, पेशंटची अवस्था अतिशय नाजूक आहे. ते कोमात गेले आहेत आणि पुढचे 24 तास त्यांच्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत. आम्ही शस्त्रक्रिया करत आहोत, पण जगण्याची शाश्वती फक्त 1% आहे. तुम्ही पुढच्या तयारीला लागा. हे भीषण शब्द ऐकले आणि त्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली, जिच्या कुंकवावर साक्षात मृत्यूची सावली पडली होती. तिच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची नुसती कल्पना करूनही अंगावर काटा येतो. रात्रीचे 2:30 वाजले होते. संपूर्ण पुणे शहर शांत झोपले होते, पण रुग्णालयाच्या त्या अतिदक्षता विभागाबाहेर म्हणजेच ICU मध्ये एका पत्नीचा श्वास गुदमरत होता. अचानक ICU मधून नर्सेसची धावपळ सुरू झाली. आतून एक पाठोपाठ एका डॉक्टरांना बोलावणे गेले. मुख्य डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी डोक्याला हात लावला. ते अत्यंत जड आवाजात म्हणाले, सॉरी, आम्ही काहीही करू शकत नाही. त्यांच्या श्वासाची गती थांबत चालली आहे आणि हार्ट रेट झपाट्याने खाली येत आहेत. आता फक्त काही मिनिटांचा खेळ उरलाय. तुम्ही त्यांना शेवटचं पाहून घ्या. हे शब्द त्या पत्नीसाठी साक्षात मृत्यूच्या फरमानासारखे होते. ती तिथेच फरशीवर कोसळली आणि तिने हंबरडा फोडला. आजूबाजूचे नातेवाईकही रडू लागले. पैसा, मोठे डॉक्टर, मोठे हॉस्पिटल, सगळं काही तिथे हतबल ठरलं होतं. पण ती पत्नी अक्कलकोटच्या स्वामींची निस्सीम भक्त होती. तिने आपला सगळा आक्रोश बाजूला ठेवला. ती उठली आणि रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात जाऊन तिने डोळे घट्ट मिटले आणि तिने तिच्या गळ्यामध्ये जो ताईत होता, जो स्वामी महाराजांचा ताईत होता, त्या ताईताला घट्ट पकडले आणि काळजाच्या आतून साक्षात ब्रह्मांड नायकाला हाक मारली, स्वामी, कुठे आहात तुम्ही? तुम्ही तर संपूर्ण जगाचे मालक आहात ना. आज पुण्यातल्या या मोठ्या हॉस्पिटलने देखील हात टेकले, पण माझा तुमच्यावरचा विश्वास अढळले. तुम्ही नेहमी म्हणता ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आज कुठे गेलात तुम्ही? जर आज माझ्या कुंकवाला काही झालं तर या जगात तुमचा हा भक्त जिवंत राहणार नाही. आज मला कोणताही नियम, कोणतंही प्रारब्ध ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल स्वामी. साक्षात मृत्यूच्या दाढेतून माझ्या नवऱ्याला तुम्हाला परत आणावंच लागेल. एक असहाय पत्नीचा, आईचा तो आक्रोश इतका भयंकर होता की त्या शांत रात्री तो थेट अक्कलकोटपर्यंत पोहोचला असावा आणि पुढच्या क्षणी त्या औषधांचा उग्र वास असलेल्या रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एक असा चमत्कार घडला ज्यावर जगातला कोणताच वैज्ञानिक विश्वास ठेवू शकणार नाही. अचानक त्या पूर्ण मजल्यावर अत्यंत पवित्र अशा चंदनाचा आणि अष्टगंधाचा तीव्र दरवळ सुगंध पसरला. हा सुगंध इतका प्रबळ होता की तिथे रडत असलेल्या नातेवाईकांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले.
त्याचवेळी त्या पत्नीला अचानक जाणवले की कुणीतरी अत्यंत मायेने तिच्या पाठीवर आणि खांद्यावर हात ठेवलाय. तो स्पर्श इतका थंड आणि आश्वासक होता की तिची सगळी भीती एका क्षणात गायब झाली. तिने डोळे उघडून मागे पाहिले तर एक अत्यंत तेजन हा पुंज, चेहऱ्यावर अथांग शांती असलेले आणि अंगावर साधी भगवी कपनी घेतलेले वृद्ध गृहस्थ तिथे उभे होते. त्यांनी अत्यंत गोड आवाजात म्हटले, "पोरे, एवढी का घाबरतेस? शांत हो. तुझा सौभाग्यवतीचा चुडा मी फुटू देणार नाही. मी आहे ना इथे." आणि पुढच्या सेकंदाला ते डोळ्यांदेखत तिथेच अदृश्य झाले. ती पत्नी स्तब्ध होऊन फक्त पाहत राहिली. आणि इकडे ICUमध्ये अक्षरशः भूकंप आल्यासारखी परिस्थिती झाली. जो हार्ट मॉनिटर काही क्षणापूर्वी सरळ रेषेत आला होता आणि बीप असा सलग आवाज करत होता, त्यावर अचानक पुन्हा आलेख दिसू लागला. श्वास थांबलेले तिचे पती अचानक जोरात श्वास घेऊ लागले. डॉक्टरांना अक्षरशः घाम फुटला होता. ते वेड्यासारखे सगळे मशीन पुन्हा पुन्हा तपासत होते. मेंदूतील साकळलेले रक्त चमत्कारिकरित्या कमी होऊ लागले होते. डॉक्टर धावत बाहेर आले आणि म्हणाले, "हे विज्ञानाच्या पूर्णपणे पलीकडचे. आम्ही त्यांना मृत घोषित करणारच होतो, पण अचानक त्यांची पल्स नॉर्मल झाली आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातला सर्वात मोठा चमत्कार आहे." हे ऐकून त्या पत्नीने तिथेच जमिनीवर डोके टेकवून हुंदके दिले. तिला माहीत होते की हा चमत्कार कोणत्या मोठ्या डॉक्टरने नाही, तर साक्षात अक्कलकोटच्या राजाने केला होता. आज या घटनेला काही वर्ष उलटून गेली आहेत. पुण्यात घडलेल्या या प्रसंगानंतर तिचे पती पूर्णपणे निरोगी आणि ठणठणीत आहेत. पण ती भयावह रात्र, तो चंदनाचा दैवी सुगंध आणि "मी आहे ना इथे" हा तो आश्वासक आवाज, ती कुटुंबातील कुणीही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा जगातील सगळे दरवाजे बंद होतात, पैशांची ताकद संपते आणि मृत्यू अगदी समोर उभा असतो, तेव्हा केवळ आणि केवळ तुमची निरपेक्ष श्रद्धाच तुम्हाला वाचवू शकते. स्वामींचा "भिवू नकोस" हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते साक्षात ब्रह्मांड नायकाने आपल्या लेकरांना दिलेले एक अढळ कवच आहे. त्या रात्री पुण्यात स्वामींनी फक्त एका व्यक्तीला जीवनदान दिले नाही, तर मृत्यूलाही रिकाम्या हाताने परतायला लावले. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा सत्य स्वामी अनुभव, सत्य प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर दररोज स्वामींचे 2 अनुभव हे येतच असतात. त्यामुळे त्यामध्ये कधीही खंड पडत नाही. ते अखंड रोजच्या रोज आपल्या चॅनलवर स्वामींचे 2 अनुभव हे येत असतात. त्यात कधीच खंड पडत नसतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे रोज दिव्य अनुभव जे आहेत त्याचा आस्वाद घ्या. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या स्वामी अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.